नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, उन्हाळा तर आलेला आहे. त्वचेची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न अजूनही पडला आहे का? मी आहे ना, आणि आपलं चॅनल ही आहे. लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की माझा व्हिडिओ कधी आलेला आहे. आजचा आपला विषय असणार आहे उन्हाळ्यात स्किनची काळजी कशी घ्यावी. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला शरीराबरोबर त्वचेची प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. म्हणजेच की त्वचा लाल होणे, पुरळ होणे, पिंपल्स, घामोळे येणे, त्वचा तेलकट होणे, अशा बऱ्याच समस्या निर्माण होत असतात. यासाठी आपल्याला छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. चला तर मग बघूया. भरपूर पाणी प्या. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचं. तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही दही, ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत याचा समावेश तुम्ही करू शकता. नंबर 2, सनस्क्रीन. उन्हात बाहेर पडण्याआधी तुम्ही सनस्क्रीनचा वापर करू शकता. किरण जेव्हा तुमच्या त्वचेवरती डायरेक्ट पडतात तेव्हा स्किन तुमची डॅमेज होते. त्यामुळे उन्हात जाण्याआधी तुम्ही सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचा कोरडी होत नाही, त्यामुळे आपण मॉइश्चरायझर लावायचं बंद करतो आणि त्वचा आणखीच निस्तेज व्हायला सुरुवात होते. ओलसरपणा टिकून राहण्यासाठी मॉइश्चरायझर आपल्या स्किनला खूप जास्त मदत करतं. त्यामुळे मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं असतं. एका चांगल्या मॉइश्चरायझर मध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर त्वचेसाठी तुमच्या खूप चांगला असा फायदा होईल. नंबर 4 एकदम सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा सन ग्लोईंग फेशियल्स करू शकता. हवेमुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे स्किनवरती टॅनिंग, काळेपणा हा जमा होत असतो. त्वचेची स्वच्छता होणे आणि पोषण राहणे हेही खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला फेशियल्स करणे हेही उन्हाळ्यात खूप गरजेचं असतं. नंबर 5, उन्हाळ्यामुळे तुमची स्किन खूप टॅन झालेली असते. स्किनला एक्सफोलिएट करणं हे खूप गरजेचं असतं. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किमान 2दा तरी फेस वॉश केला पाहिजे. फेस वॉश हा तुमच्या स्किन टाईप नुसार आणि स्किन प्रॉब्लेम नुसार विकत घेतला पाहिजे. फेस वॉश केल्यामुळे स्किन हायड्रेट राहते. आज सांगितलेल्या टिप्स या फॉलो करा आणि तुमच्या त्वचेची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.